नमस्कार. डाकेता यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहितीच होतं, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्या आईची प्रकृती बरी नाही आणि तसंच झालं की 3 महिने माझ्या आईची प्रकृती गंभीर होती. खूपच बिघडलेली असताना 3 महिने आम्ही आमच्या आईची सेवा केली, मनोभावे सेवा केली. जशी जे पाहिजे ते खाणं पिणं सगळं केलं, पण नियतीला मान्य नाही म्हणल्यासारखं 3 महिने सेवा केल्यानंतर, उपचार केल्यानंतर बी उपचारादरम्यानच आमच्या आईचा गेल्या रविवारी सकाळी शेवटचा निरोप आमच्या आईने घेतला. आणि आज आई नाही, त्या माहेरामध्ये एक सुनसान असं वाटत आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं, जर माहेरात महत्त्वाचं कोण असेल तर ती आपली आई असते. वडील गेले, भाऊ गेला, पण आई असल्यामुळं त्या दोघांची उणीव आईने भरून काढली. जसे कोंबडीच्या पखाखाली पिल्ले दडलेले असतात, त्या प्रकारे आईचं झाकण आणि पिल्ले दडल्यासारखं आईच्या पखाखाली आम्ही दडून होतो. भावंडं बहिणी आम्ही. आणि ते पंखच आमचं गेल्या रविवारी तुटलं. राग खावावं पण माहेरी जावावं असं म्हणतात. पण ज्या माहेरात आई नसते त्या माहेराला माहेर म्हणून तर कसं म्हणावं. कारण घरात दारात सुनसान असं वाटत आहे. आमचं भाग्य की आम्हाला 3 महिने आम्हाला आमच्या आईची सेवा करायला मिळाली. आम्ही केली सेवा, ते पण आमचं भाग्यच. पण आमच्या सेवेला यश आलं नाही. आम्ही दवाखाना केला पण त्यालाही यश आलं नाही. आणि शेवटी तिने आम्हाला पोरखं केलं. कोणत्या आईला जावं वाटते हो लेकरापासून दूर. पण नियतीसमोर कोणाचं चालतंय? नियतीसमोर कोणाचं चालत नाही आणि नियती कोणाचं चालू पण देत नाही. आणि तसंच झालं, नियतीने कोणाचं चालूच दिलं नाही. काबाड कष्ट केले, लहानपणापासून आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि एवढे कष्ट घेतले आमच्यासाठी. आमच्या आईने खूप आमचे हट्ट पुरवले, शिक्षण केलं, खूप तिने आमच्यासाठी संसारात झुंज घेतली, शर्तीनं जगली. आमच्या आईचा स्वभाव एवढा प्रेमळ, निस्वार्थी जगणं. जीवनामध्ये कधीच तिने स्वार्थ बघला नाही. फक्त ती माणसं जोडत गेली. प्रेमाचे माणसं, नातेवाईक एवढे जोडले तिने. तिच्या आईनं दिलेले संस्कार तिला खूपच चांगले होते. आणि एका चांगल्या संस्कारी कुटुंबात जन्मलेली माझी आई, आणि तिच्या पोटी आम्ही जन्म घेतला. आम्ही खरंच भाग्यवान समजतो आम्ही की अशा देवरूपी आमच्या आईच्या पोटी आम्ही जन्म घेतला. आणि आईने आम्हाला, खरंच आमची खूप आशा होती की आमच्या आईचा इलाज होईल, आमची आई बरी होईल. पण आईला पॅरलेस झालेला, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, आथरणातच सगळं चालू होतं. लगातार 3 महिने आम्ही बहिणीने तिची सेवा केली. जसं लहान लेकरू असते त्याच पद्धतीचं तिची सेवा करावं लागत होती. खाऊ घालावं लागत होतं, पिऊ घालावं लागत होतं. आम्ही सगळं केलं. आम्ही अजूनही कंटाळलेलो नव्हतो. आम्हाला फक्त
बाजवरच का असेना, पण आमच्या आईची आम्हाला गरज होती आणि तिने आमचा अजून काही दिवस तरी आमच्यासोबत तिनं असायला पाहिजे होतं. पण काय करणार, नियतीपुढे हात टेकले आणि नियतीने आम्हाला साथच दिली नाही. आणि आमच्या आईला खूप वेदना झाल्या. एका जागी बसून झोपून राहणं, खायला जात नव्हतं, प्यायला जात नव्हतं. शेवटी तर 8 दिवस खूपच त्रास झाला आणि या त्रासामध्येच तिचा शेवट झाला. पण म्हणत होती की खूपच तुम्ही सेवा करत आहात, खूप काळजी घेत आहात, मी तुम्हाला खूप परेशान करत आहे. पण मी म्हणायचे, आई तू हे सगळं केलंस ग, आमच्यासाठी तू सगळं लहानाचं मोठं केलंस. आम्ही उगीच लहानाचे मोठे झालो नाहीत आई. आणि तू सगळी सेवा केलेली आहेस आणि त्या सेवा आमची लहानाचं मोठं स्वतः ओल्यात झोपून आम्हाला कोरड्यात झोपून तू आमचं लहानाचं मोठं केलंस. आणि आज ती संधी आम्हाला मिळाली सेवा करायची, तर आम्हाला करू दे. आणि आम्ही आनंदानं सेवा करत होतो. पण नशिबानं काय करणार, रविवारचा दिवस उजाडला. सकाळचे 7:45 झाले आणि 7:45 वाजता सकाळीच आमच्या आईने आमच्याकडून शेवटचा निरोप घेतला. पुन्हा कधी जर मानवाचा जन्म जर मला मिळेल, तर हे ईश्वरा, तीच आई माझी असावी, तीच आई असावी आणि तिचंच लेकरू म्हणून मी पुन्हा तिच्याच पोटी जन्माला यावं, अशी माझी आई. खरंच खूपच प्रेमळ, खूपच प्रेम तिच्या मनात हृदयात साचलेलं. आमचा खूपच लाड करायची हो आमची आई, आमचा खूप लाड करायची. काय करणार, आलेल्या प्रत्येक प्राण्याला जाणं आहे. पण आई गेल्यामुळं खूपच रिकामं वाटत आहे. खूपच रिकामं वाटत आहे.